राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे। निवडणुकींची घोषणा केल्यानंतर राज्यामध्ये आचारसंहिता देखील लागू झाली आहे। तर दुसरीकडे दुबार मतदारांचा घोळ दूर न होताच निवडणुकीची घोषणा कशी केली असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। बघूया। राज्यात अखेर निवडणुकांचं बिगुल वाजलंय। राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकींची घोषणा केली आहे। राज्यात एकूण 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे। यासाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरता येणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर। 18 नोव्हेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल। आक्षेप नाही तिथं 21 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख असेल। आक्षेप आहे तिथं 25 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख। राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे। मात्र दुबार मतदारांचं काय असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला। मात्र दुबार मतदारांना रोखण्यासाठी एक टूलचा वापर करण्यात येणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय। दरम्यान यावर देखील विरोधी नेत्यांनी आक्षेप घेतला। संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। त्यासोबत त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल। स्टार करणार म्हणजे काय करणार, त्या माणसाला विचारणार। आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही। माझं नाव वांद्रे पूर्व मतदारसंघात आहे आणि माझं नाव पालघरमध्ये आहे किंवा अंधेरीत आहे। कळणार कसं, कुठला ॲप तुम्ही वापरणार, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार, या बाबतीतली कुठलीही कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते। तर निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर रोहित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। दुबार मतदारांची यादी कधी येणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दुबार मतदार असल्याचं खुद्द निवडणूक आयोगाने मान्य केलंय असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय। 2 स्टार असणारे किती लोक, 3 स्टार असणारे किती लोक, 4 स्टार असणारे किती लोक यांची यादी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात का? पुढच्या काही दिवसात म्हणजे किती दिवसात, 1 महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल। म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशनली आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे, त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे। तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला, पुढच्या 2-3 दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा। दरम्यान राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती नगरपंचायत आहेत त्यावर एक नजर टाकूया। कोणत्या जिल्ह्यात किती नगरपंचायत? एकूण नगरपंचायत 42। पालघर जिल्ह्यात 1 नगरपंचायत वाडा। रायगड जिल्ह्यात 1 नगरपंचायत उरण। रत्नागिरी जिल्ह्यात 2 नगरपंचायत देवरुख आणि लांजा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 नगरपंचायत कणकवली। अहिल्यानगर जिल्ह्यात 1 नगरपंचायत नेवासा। धुळे जिल्ह्यात 1 नगरपंचायत सिंदखेडा। जळगाव जिल्ह्यात 2 नगरपंचायत मुक्ताईनगर शेंदुर्णी। कोल्हापूर जिल्ह्यात 2 नगरपंचायत आजरा चंदगड। सांगली जिल्ह्यात 2 नगरपंचायत आटपाडी शिराळा। सातारा जिल्ह्यात 1 नगरपंचायत मेढा। सोलापूर जिल्ह्यात 1 नगरपंचायत अनागर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 नगरपंचायत फुलंब्री। लातूर जिल्ह्यात 1 नगरपंचायत रेणापूर। नांदेड जिल्ह्यात 1 नगरपंचायत हिमायतनगर। अमरावती जिल्ह्यात 2 नगरपंचायत धारणी नांदगाव खंडेश्वर। वाशिम जिल्ह्यात 1 नगरपंचायत मालेगाव। यवतमाळ जिल्ह्यात 1 नगरपंचायत ढाणकी।
चंद्रपूर जिल्ह्यात एक नगरपंचायत भिसी, गोंदिया जिल्ह्यात एक नगरपंचायत गोरेगाव आणि सालेकसा, नागपूर जिल्ह्यात 12 नगरपंचायती, बहादुरा, बेसापिपळा, भिवापूर, कांद्री कन्हान, कोंढाळी, महादुला, मौदा, नीलडोह, पारशिवणी, पांढुर्णा, गोधणी रेल्वे, एरखेडा. पुणे जिल्ह्यात 5 नगरपंचायत, माळेगाव बुद्रुक, मनसर, तळेगाव, दाभाडे, वडगाव. राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसंच निवडणुकीत कुणाचा विजय होणार आणि कुणाला धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.